साधी, सिंपल, टेस्टी आणि खूप खूप मजेशीर भाजी. म्हणजे भाजी नाही म्हणणार मी याला म्हणणार अख्खा मसूर. माझं सासर हे पुणे. मी आणि माझे मिस्टर आम्ही फिरायला गेलो होतो पुण्याला. तेव्हा मी खूप जागी वाचला अख्खा मसूर हॉटेलवर. तर मी यांना विचारलं तर हे बोलले की अख्खा मसूर हा मटन सारखी टेस्ट येते आणि तशा टाईपचा लागतो. तर मग मी तर मटन कसं करायचं हे शिकले होते. त्यामुळे मी तशा टाईपचा अख्खा मसूर करायला सुरुवात केली. आणि तेव्हापासून माझे मिस्टर हा बोटं चोकून खातात. म्हणून बघा, तुम्हाला पण आवडेल अख्खा मसूर. करून बघा माझी रेसिपी आणि मग नंतर मला सांगा की कशी झाली. चला रेसिपी सांगते तुम्हाला. आणि साहित्य काहीच नाही हो, खूप सिंपल, साधी आणि टेस्टी, खूप टेस्टी भाजी. तुम्ही खाणार ना तर मग म्हणसाल की वा काय भाजी होती. चला सांगते. काय काय घेतलंय तर आपल्या घरातलेच मसाले लागतात आणि फोडणी पण आपल्या घरातलीच, फक्त करायची पद्धत थोडी वेगळी. बाकीच्या भाज्यांपेक्षा ही भाजी मी थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवते. तुम्हाला नक्की आवडेल. आपल्याला साहित्य पण कमी लागते. मिरची घेतली मी 4-5, कढीपत्ता थोडासा, कोथिंबीर, तेजपत्ता, मोठा कांदा आणि मसूर भिजून घातला आहे. 3-4 तास आधी भिजू घातला तरी चालेल. बघा, आता कांदा हा खूप बारीक चिरून घ्यायचा, कारण टेस्ट तशीच येते छान. बघा, तुम्ही सिंपल आणि टेस्टी भाजी जेवढी बनवसाल ना तेवढीच खूप छान होते आणि खूप टेस्ट येते त्याला. हा मी असा बारीक चिरलाय. बघा, आता आपल्याला मिरच्या टाकायच्या आहेत, पण मिरच्या ह्या अख्ख्या टाकायच्या आहेत. त्यामुळे अशी मधोमध चीर पाडायची, म्हणजे ती फुटणार नाही. मिरचीला असं चिरल्यानंतर मिरची फुटत नाही. आता आपल्याला मी कुकर घेतलंय. तुम्हाला भांडं ठेवायचं असेल मोठं तर भांडं ठेवा, पण मी म्हणेल कुकरमध्ये लगेच होते, छान होते. आता तेल टाकायचं. मी 2 चमचे तेल टाकलंय, 2 पळी. दुसऱ्या कुकरमध्ये भात लावलाय मी. आता जिरे टाकायचे. जिरे छान तडतडले की आपल्याला कांदा टाकायचा आहे. कुकरमध्ये किती वेळ होऊ द्यायचं ते पण मी तुम्हाला सांगते. आता तेजपत्ता टाकायचा आणि त्याला छान मिक्स करून घ्यायचं आणि कांदा हलवत राहायचा, नाही तर जळेल. बघा, जास्त होऊ द्यायची गरज नाही. थोडा मऊ झाला की झाला, थोडा कलर चेंज झाला की समजून जायचं. आता आपल्याला मिरच्या टाकायच्या आहेत आणि कढीपत्ता. आवडीनुसार घ्या तिखट तुमच्या, त्यानुसार मिरच्या घ्या. बघा, मिरची थोडी होत आली की आपल्याला बाकीचं साहित्य टाकायचं आहे. जसं धने पावडर 2 चमचे, हळद थोडी, त्याला छान मिक्स करून घ्यायचं. आता आपल्याला मसूर टाकायचा आहे. मसूरला पाणी हे 3 पट टाकायचं. जसं आपण भाताला 2 पट पाणी टाकतो ना, म्हणजे 1 वाटी असलं की 3 वाट्या पाणी, तसं. मग तुमचा मसूर किती आहे त्यानुसार तुम्ही पाणी टाका, किंवा मसूर पाण्याखाली 1.5 इंच असला पाहिजे असं पाणी टाका. बघा, आता आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकू.
पण मीठ हे कमी टाकायचं, जास्त नाही टाकायचं. त्याची नंतर टेस्ट घ्यायची, नंतर आपल्याला लागलं तर टाकायचं, नाही तर नाही टाकायचं. म्हणून आता कमी टाका मीठ. आता याला एक उकळी येऊ द्या. बघा, आता एकदा मिक्स करून घ्यायचं आणि कोथिंबीर टाकायची. बघा, कोथिंबीरनं छान टेस्ट येते. करून बघा. आता आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आणि बस कुकरची शिट्टी होणार तेव्हाच गॅस बंद करायचा. शिट्टी होऊ द्यायची नाही. आणि पूर्ण वाफ दबली की मगच कुकरचं झाकण उघडायचं. आणि बघा, मग आपल्याला अशी शिजलेली मिळते. म्हणजे जास्त गल पण नको आणि दाणे दाणे दिसले पाहिजेत आणि शिजली पण पाहिजे. आता कढई ठेवायची. कढईमध्ये 2 चमचे तेल टाकायचं. 2 पळीनं मी तेल टाकलंय. पळी छोटी आहे माझी. तेल छान गरम झाले की आपल्याला जिरे टाकायचे आहेत. जिरे छान तडतडले की आपल्याला लसूण टाकायचा आहे. तोही भरपूर प्रमाणात बारीक चिरून घ्यायचा. बघा, आता हे छान म्हणजे एकदम असा गोल्डन कलर आला की आपल्याला लगेच याच्यामध्ये तिखट टाकायचं आहे. तिखट तुमच्या आवडीनुसार घ्या. बघा, आणि मी गॅस बंद केलाय. आणि हिंग टाकायचा, छान टेस्ट येते. आणि कांदा लसूण मसाला टाकायचा. गॅस बंद आहे आपला. दोन चमचे मी ते टाकलंय. आता आपल्याला थोडंसं ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. पहिले हे मिक्स करून घ्यायचं छानपैकी आणि नंतर थोडंसं पाणी टाकायचं, म्हणजे आपले मसाले जळायला नाही पाहिजे. बघा, एकदम थोडंसं पाणी टाकलं मी. आता आपल्याला जे कुकरमध्ये अख्खा मसूर शिजून घेतलाय तो टाकायचा आहे. बघा, अख्खा मसूर टाकल्यानंतर आपल्याला कुकरमध्ये थोडं राहिलेलं आहे, त्याच्यामध्ये पाणी टाकून नंतर ते मिक्स करायचं. याने छान तर्री पण येते आणि टेस्ट पण खूप छान लागते. तुम्हाला वरून तडका द्यायचा असेल तर तडका पण द्या, पण मला तडक्याची गरज वाटली नाही. वरून कोथिंबीर टाकायचं. झाली भाजी आपली. या खायला. बघा कशी वाटते. मला सांगा की माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते, आणि ही रेसिपी बनवून खाऊन मला नक्की सांगा की भाजी कशी होते. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि हां, नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि या जेवायला. ओके, बाय.